सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना फोटो लावल्यानं पुन्हा चर्चांना उधाण। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यांवर खड्ड्यांनंतर आता चिखलाचा कहर। चिखलामुळे वाहनधारक घसरून पडत असल्यानं अपघातांची मालिका सुरू। 50 ते 60 वाहनधारक घसरल्याची माहिती। उद्योगमंत्री उदय सामंत आज चाकणच्या दौऱ्यावर। सामंतांच्या दौऱ्याआधी चाकणमधील रस्त्यांची मध्यरात्रीच डागडुजी। खड्डे बुजवण्यासह रस्त्यालगतच्या साईड पट्ट्याही भरल्या। चाकणमधील समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सरकार ॲक्शन मोडवर। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय समितीची स्थापना। शासकीय अधिकाऱ्यांची समिती प्रश्न सोडवण्यासाठी करणार काम। मनोज जरांगे यांनी आज बोलावली मराठा अभ्यासकांची बैठक। अंतरवाली सराटी दुपारी 12 वाजता बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व। नालासोपाऱ्यात केकमध्ये पाल आढळल्यानं तब्बल 11 जणांना विषबाधा। केक खाल्ल्यानंतर काही वेळातच पोटात आणि छातीत दुखू लागलं। सगळ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती। शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ या तिघांना एफडीएची नोटीस। विमल पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना नोटीस। विमल पान मसाल्याची जाहिरात केल्यानं कारणे दाखवा नोटीस। राज्यात स्वस्त धान्य दुकानांमधून बेकायदा धान्य वितरण होत असल्याचा प्रकार। अनेक दुकानदारांनी परवाना घेतला नसल्याची माहिती। तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यानंतर दुकानदारांकडून परवाना घेण्याची लगबग। मुंबईकरांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता। महसूल वाढवण्यासाठी नवे शुल्क आकारण्याची चाचपणी। घनकचरा, पाणी आणि मलनिस्सारण शुल्काबाबत हालचाली। सांगलीच्या कुपवाडमध्ये किरकोळ वादातून महिलेचा खून। कचरा टाकण्याच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला। हल्ल्यामध्ये पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी। खून करणाऱ्या जिहाद्याचा एन्काउंटर करा, पडळकर आक्रमक। नवी मुंबई विमानतळाची हवाई वाहतूक अचानक घटली। वाढत्या खर्चामुळे विमान कंपन्यांकडून फेऱ्या कमी। विमान कंपन्यांच्या वाढत्या खर्चाचा थेट हवाई वाहतुकीवर परिणाम। घोटाळे थांबवा, आंदोलनाची वेळ आणू नका। बाबा रामदेव यांचा सरकारला इशारा। तर जेन झीनचे अनेक बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स। बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान। अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून श्रद्धांजली अर्पण।